नमस्कार मित्रांनो, आज का ब्लॉग फुल टाइम झकास आहे. कारण आज काही प्लॅनिंग नाही पण फुल टाइम धमाल आहे. तर आज आम्ही तिघे जण चाललो होतो जंगलात बकरीसाठी चारा आणायला. मग कॅमेरा केला ऑन आणि चालू झाला आपला देसी ॲडव्हेंचर. आणि हे पहा आमच्या गावातले वावर कसे हिरवे हिरवे गार आहे. तर ह्या रस्त्याने जात होता आम्हाला जंगलातल्या नाल्यावर, कारण तिथं मस्त हिरवा हिरवा गार चारा मिळते. तर मित्रांनो, आता आलो आहे मी जंगलातल्या नाल्याच्या जवळ. हा पाहू शकता तुम्ही आमच्या गावातल्या जंगलातला नाला. या नाल्यातलं अर्ध सुर्ध पाणी तर आटलेलं आहे, तर आम्हाला अंदर जायला थोडं सोपी होईल. आम्ही नाल्यापर्यंत तर आलो, पण नाल्यात उतरासाठी आम्हाला जागा काही भेटून नव्हती राहिली. मग नाल्यात उतरायचं कुठून हे काही समजायला नव्हते. मग म्हटलं चला थोडं समोर जाऊन पूर रस्ता भेटन काय तर. तर मित्रांनो, थोडं समोर आल्यावर भेटला आम्हाला नाल्यात उतरायचा रस्ता. पाहिजे बा घसरते इथं. तर मित्रांनो, नाल्यात उतरायचा रस्ता तर भेटला, पण इथून खाली उतरणं म्हणजे थोडं रिस्कीच काम होतं. कारण उतरताना जर पाय घसरला तर सीधा नाल्यात जाऊनच बुडा लागते भाऊ. पॅन्ट खोसा लागेल ना बे. का थंड पाणी आहे काय? बोरीचं झाड तोडून राहिलं काय? इकडे येतात जरा, इकडे जा. कायचा बॉल आहे? पाणी आहे समोर, पाणी भरलं थंड आहे राजा. तर मित्रांनो, आता चाललो होतो आम्ही नाल्यानं चारा पहा. कारण बकरीचा चारा पाहिजे काही सोपी गोष्ट नाही आहे भाऊ. असा तसा चारा काही खात नाही ते, प्युअर मालच पाहिजे दिले. चल हा इकडून चालतंय. अजूनच्या जमान्यातला बोट आहे ना. कर ना आक्रमण. चाल ना, तर तू चाल ना, पहिले रस्त्यात उभा होऊन गेला. किती बाहेर गेला टोंगापर्यंत आहे. आमच्या खोसदीवर पॅन्ट ओला होऊन गरम आहे. तर मित्रांनो, इतका दूर आम्ही चालत आलो, पण आम्हाला बकरीचा चारा काही भेटून नव्हता राहिला. आम्ही जंगलाच्या एकदम जवळ येऊन गेलतो, पण बकरी जो चारा खाते तो चारा काही भेटून नव्हता राहिला आम्हाला. तिकडे तिकडे पाहिलं पुरं खाली मैदान. लहडपर्यंत घुमल्यावर मग भेटलं बा एक चाऱ्याचं झाड. मग रपरप तोडला चारा, मग गेलो हिरवर पाणी प्यायले. भल्ली ताण लागली होती. तर मंडळी, आजचा ब्लॉग इथेच संपवतो. ब्लॉग आवडला असेल तर लाईक ठोका, नसेल आवडला तरी लाईक ठोका आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आम्ही हार मानणाऱ्यातले नाही. चला तर भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. जय महाराष्ट्र.